नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं इलाइट एज्युकेशन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आता समाज कल्याणचे पेपर सुरू होते। आता समाज कल्याणचे पेपर 19 मार्चपर्यंत असणार आहे। 19 मार्च नंतर सर्वांना अपेक्षा एकच किंवा आतुरता एकच की आता लेखा महा जे काही लेखा कोशागार आहे, तर लेखा व कोशागार या संदर्भातले जे काही पेपर आहेत, कनिष्ठ लेखापाल या पदासाठी होणारे जे काही पेपर आहेत, तर तो पेपर कधी होणार आहे, त्या पेपरचा पॅटर्न नेमका काय असणार आहे, त्या पेपरचा सिलेबस किंवा जो अभ्यासक्रम आहे तर तो कशा पद्धतीने डिफाइन करण्यात आलेला आहे किंवा कोणत्या घटकांवरती जास्तीत जास्त भर असणार आहे, तर त्या सविस्तर माहिती देणार आजचं हे लेक्चर आहे। सर्वांनी अगदी शेवटपर्यंत लेक्चर बघा, तुम्हाला निश्चितच लेखा व कोशागार आहे जे काही कनिष्ठ लेखापाल पद आहे त्याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। ओके, आज आपण या लेक्चरमध्ये कुठले घटक त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत। जागा एकूण आहे मित्रांनो, वेगवेगळ्या विभागाच्या जागा तुम्हा सर्वांना माहिती आहे, सर्वांनी फॉर्म भरले आहेत बरोबर। तर सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे की त्या ठिकाणी जागा कुठे किती आहेत आणि प्रत्येकाने त्या पद्धतीने फॉर्म त्या ठिकाणी भरलेले आहेत। आपण या लेक्चरमध्ये तुम्हाला निर्माण झालेल्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं त्याबरोबरच तुम्ही अभ्यासाची रणनीती काय असली पाहिजे त्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत बरोबर। मग आता बघा, इथं त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा परीक्षा कधी होणार, सर्वांना भेडसावणारा नेहमी भेडसावणारा हा प्रश्न की आता लेखा कोशागाराचे फॉर्म तर भरले गेलेत पण पेपर कधी होणार आहे, हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न। कसा असणार परीक्षा पॅटर्न बरोबर का, ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट। परीक्षा कोण घेणार आहे, जे परीक्षा घेणार आहेत ती परीक्षा घेत असताना त्या पद्धतीने त्या ठिकाणी काय केलं जातं, तर तो पेपर पॅटर्न जो काही आहे तो डिसाईड होत असतो आणि त्या पद्धतीने आपल्याला अभ्यासाची दिशा प्राप्त होत असते। आता मित्रांनो, या ठिकाणी जर बघितलं आपण तर याच घटकांवर द्या अधिक भर असं मी का लिहिलेलं आहे, कारण की जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम सांगितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे आणि त्या पद्धतीची रणनीती त्या ठिकाणी आपल्याला या लेक्चरमध्ये आता आखायची आहे। यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट, अजून एक महत्त्वाचं अपडेट आहे या आजच्या लेक्चरमध्ये की जे काही समाज कल्याणला जे मी लेक्चर घेतलेलं होतं की त्या पेपरमध्ये ज्या पद्धतीने निगेटिव्ह मार्किंग होती त्याच पद्धतीने लेखा व कोशागारे कनिष्ठ लेखापाल यासाठी सुद्धा त्या ठिकाणी काय आहे तर निगेटिव्ह मार्किंग त्यांनी आपल्याला दिलेली आहे बरं का। तर या ठिकाणी आणि जे काही पेपर होणार आहे, 4 सेक्शन जे काही आपल्याला देण्यात आलेले आहेत की मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि त्याच्यानंतर सामान्य ज्ञान, तर प्रत्येकाला जो काही टाईम आहे तो टाईम ड्युरेशन हे सुद्धा ठरवून दिलेलं आहे बरोबर का। तर या सर्व गोष्टींची अतिशय सखोल माहिती देणारं हे आजचं लेक्चर आहे बरोबर। सर्वांनी आवर्जून बघा, आवडलं तर निश्चित लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। बघा, आता यामध्ये पुढे जाण्याच्या आधी लेखा कोशागारे बरोबर याच्यासाठी जी काही बॅच आहे ती स्पेशल बॅच तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। महाराष्ट्रातली अतिशय मातब्बर अनुभवी टीम तुम्हाला शिकवण्यासाठी असणार आहे। रोज लाईव्ह लेक्चर आपल्या बॅचमध्ये त्या ठिकाणी सुरू झालेली आहेत। बॅचची फी मित्रांनो फक्त 999 रुपये आहे। सर किती विषयांसाठी, तर संपूर्ण विषयांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे। आणि या बॅचची वैशिष्ट्य अशी आहे, ही बॅच तुम्ही का खरेदी करावी, कारण की या बॅचमध्ये घटकज्ञान नोट्स तुम्हाला उपलब्ध असणार आहे, 200+ रेकॉर्डेड लेक्चर उपलब्ध असणार आहे, परीक्षेपर्यंत परिपूर्ण सिलेबस तुमचा संपणार आहे। म्हणजे कारण की इथं असलेला जो काही अभ्यासक्रम आहे तो कंबाईनच्या बरोबरीतला अभ्यासक्रम डिफाईन करण्यात आलेला आहे। म्हणजे कंबाईनला जो काही अभ्यासक्रम आहे जीएस आणि लँग्वेज अशा पद्धतीने, तर यांनी एकाच पेपरमध्ये हा संपूर्ण सिलेबस त्या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। त्या पद्धतीने तयारी झाली पाहिजे। रिस्क घेऊ नका, 999 रुपये अजिबात जास्त नाही बरं का, कारण की आत्ता ती फीज होती तुमची त्या ठिकाणी 2099 रुपये, पण आता त्या ठिकाणी आपण कितीमध्ये देतो बॅच, 50% ऑफमध्ये देतोय। फक्त पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी 50% डिस्काउंट असणार आहे। त्यानंतर या बॅचची फी पुढे वाढणार आहे। वेळ घालवू नका, लवकरात लवकर बॅच त्या ठिकाणी घेऊन टाका। अतिशय माफक फीमध्ये सर्व विषयांसाठी बॅच असणार आहे। मेंटॉरशिप प्रोग्राम म्हणजे तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे या संदर्भात त्या ठिकाणी तुम्हाला या सर्व गोष्टी तो उपलब्ध आहे। महाराष्ट्रातली आपली टीम, परिपूर्ण टीम जी काही आहे ती तुमच्या समोर आहे। तुम्ही डेमो लेक्चर बघा, यूट्यूबला जा, डेमो लेक्चर बघा, तरच बॅच खरेदी करा। आता बघा पुढे त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मराठी आणि इंग्रजी या संदर्भात थोडी चर्चा करूया। आता मराठीमध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, सविस्तर थोडी सखोल चर्चा करूया। थोडा लेक्चर होणार तर होऊ द्या, लांबू द्या, काही प्रॉब्लेम नाही। तर इथं आता सर्वसामान्य शब्दसंग्रह, आता शब्दसंग्रहामध्ये
सर्वात जास्त कोणत्या घटकावरती भर द्यायचा सर, तर सर्वात जास्त भर तुम्ही समानार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, जे आपले थोर लेखक आहेत त्यांची टोपण नावे, त्यांनी लिहिलेली पुस्तके, या संदर्भाचा सर्वात जास्त त्या ठिकाणी अभ्यास करा. शब्द समूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, बरोबर का, या सर्व गोष्टींचा अभ्यास तुम्ही शब्दसंग्रहामध्ये केला पाहिजे. वाक्यरचना, यस, वाक्यांचे प्रकार, यावरती 100% प्रश्न विचारला जातोय की शुद्ध वाक्य ओळखा, बरोबर का, TCS पॅटर्न आहे, बरोबर ना, परीक्षा कोण घेणार आहे ही, तर TCS घेणार आहे. तर TCS पॅटर्न नुसार त्या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे की एक वाक्य दिलेलं असतं, त्या वाक्यामध्ये त्या ठिकाणी काय सांगितलेलं, शुद्ध वाक्य ओळखा, क्रमाने वाक्य लावा, हे वाक्य कोणत्या प्रकारातील आहे ते ओळखा, अशा प्रकारची प्रश्न इथं विचारली जातात. म्हणजे वाक्यरचना, जर तुम्ही ही बॅच जॉईन केली तर कुठलंही पुस्तक, मी तुम्हाला अतिशय आत्मविश्वासाने सांगणार, कुठलंही पुस्तक खरेदी करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की त्या ठिकाणी कुठल्याही नोट्स वापरू नका, फक्त लेक्चर अटेंड करा. परिपूर्ण जो सिलेबस आहे तुमचा कव्हर केला जाणार आहे बरं का परीक्षेपर्यंत. त्याच्याबरोबरच आपण जे काही PYQ आहे ते PYQ ची सिरीज आपण यूट्यूबला सुरू केलेलीच आहे. ज्यांनी अजूनही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल इलाइट एज्युकेशनचं, तर सर्वांनी आवर्जून सबस्क्राईब करा. त्यानंतर पुढे आहे व्याकरण. मग व्याकरणामधला सर्वच पार्ट आपण बॅचमध्ये कव्हर केलाय. त्याच्यामध्ये त्या ठिकाणी पार वर्णविचारापासून संधी, त्याच्यानंतर मग इतर जे काही प्रकार आहे, प्रयोग आहे, समास आहे, अलंकार आहे, रस आहे, हे सर्व प्रकार आपण तिथे कव्हर केले आहेत. मग त्यामध्ये शब्दांच्या जाती असतील पूर्ण, या सर्व गोष्टींचा समावेश आपण इथे व्याकरणामध्ये केलाय. मी तुम्हाला सांगितलं म्हणी, वाक्यप्रचार, याच्यावरती प्रश्न येतो म्हणजे येतो बरं का. आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, 5 प्रश्न जी काही ठरलेली आहेत, तर ती 5 प्रश्न म्हणजे उत्तरांवरती, 5 प्रश्नांपैकी 5 प्रश्नांची उत्तरं आपल्याला यायला पाहिजे. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं, म्हणजे त्या ठिकाणी आपण एक उतारा आपल्याला दिलेला असतो आणि त्या उतार्यावरून त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नांची जी काही उत्तरं आहे ती सोडवायची असतात, बरोबर. मग उतारा नेमका कसा सोडवावा या संदर्भामध्ये त्या ठिकाणी मी लेक्चर जे काही आहे ते लेक्चर आपल्या बॅचमध्ये त्या ठिकाणी आपण ह्या सर्वच्या सर्व गोष्टी, तो उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं जी काही आहे, तर उतार्यावरील प्रश्नांची उत्तरं कशा पद्धतीने सोडवावे, तर या सर्व गोष्टी त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी लेक्चर घेतो आणि कशा पद्धतीने उत्तर सोडवला पाहिजे ते सुद्धा सांगतो बरं का. त्याच्यामुळं टेन्शन नाही. त्यानंतर पुढे बघा, इंग्रजीमध्ये काय असणार आहे, तर कॉमन व्होकॅब्युलरी असणार आहे, बरोबर ना, व्होकॅबचा पार्ट असणार आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर आहे. आपल्याकडं जी फॅकल्टी आहे इंग्रजी शिकवण्यासाठी, तर ते खूप अनुभवी आहे, सोमनाथ घावटे सर, तुम्ही यूट्यूबला बघत असणार, बरोबर, खूप मोठं नाव आहे त्यांचं. त्यानंतर ग्रामरचा पार्ट आहे, यूज ऑफ ॲडम्स अँड फ्रेजेस आहेत, बरोबर, देअर मिनिंग, कॉम्प्रेन्शन आहे, पॅसेज आहे. जो पॅटर्न मराठीसाठी लागू आहे तोच पॅटर्न इंग्रजीसाठी लागू आहे. त्यामुळं बिनधास्त राहा, टेन्शन घेऊ नका. अशा पद्धतीने या संपूर्ण मराठी आणि इंग्रजीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. जेव्हा मी अभ्यासाची रणनीती तुम्हाला सांगणार आहे तेव्हा या सर्व गोष्टी मी तुम्हाला क्लिअर करून देणार. ओके, आता मी खूप जास्त वेळेचं लेक्चर घेणार नाही, कारण की मुलांना ते लेक्चर बघायला इरिटेट होतं. त्याच्यामुळं जे काही महत्त्वाचं आहे त्यावरती त्या ठिकाणी मी काय करतो आहे, बोलतो आहे, बरोबर. तुम्हाला मी आधीच क्लिअर करून दिलं की जर तुम्हाला या सर्व गोष्टी क्लिअर करायच्या असतील तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी काही बॅच आहे ती बॅच जॉईन करा. मित्रांनो, आता मराठीवरती किती प्रश्न असणार आहे, तर 25 प्रश्न असणार आहे. गुण किती असणार आहे, तर 50, बरोबर. म्हणजे इच क्वेश्चन 2 मार्क्स, म्हणजे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क तिथं विचारली जाणार आहेत. की 25 प्रश्न, त्यामध्ये 50 गुण त्यासाठी असणार आहे. इंग्रजीला सुद्धा तसंच आहे की प्रश्नांची संख्या 25 आहे, त्याला गुण किती आहे, तर 50 गुण त्या ठिकाणी असणार आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग सर याला निगेटिव्ह मार्किंग आहे का, तर यस, निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे एकूण 200 प्रश्न, म्हणजे 200 गुण, बरोबर ना, 25 25 25 100 गुणिला 2 म्हणजे 200 मार्क, 200 गुण, बरोबर. मग याला निगेटिव्ह मार्किंग कशी असणार सर, तर सेम MPSC सारखी असणार, 1/4. 4 प्रश्न चुकले 1 मार्क तुमचा मायनस होणार, बरं का. 4 प्रश्न चुकले की 1 मार्क तुमचा त्या ठिकाणी मायनस होणार. अशा पद्धतीने 1/4 म्हणजे 100 मार्कांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर 0.50 म्हणजे अर्धा गुण त्या ठिकाणी मायनस होणार 100 गुणांचा विचार केला तर, बरोबर. 200 गुणांचा विचार केला तर 1/4. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे याला.
म्हणजे प्रश्न सोडविताना थोडं विचारपूर्वक त्या ठिकाणी आपण सोडवली पाहिजेत. हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने मराठी आणि इंग्रजी हे जे काही त्या ठिकाणी दोघं विषय आहेत, त्या दोघं विषयांसाठी तुम्हाला 100 गुण आहेत तब्बल. समजलं का? मग एकही मार्क इथं जाता कामा नये, बरोबर. त्यासाठी आपण ही बॅचेस तुमच्यासाठी डिफाईन केलेली आहे, त्या स्वरूपाची बॅच आहे. म्हणजे मराठीचीच तुम्हाला त्या ठिकाणी 85 ते 90 लेक्चर अभ्यासाला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण PYQ अनालिसिस घेतो आहे. एवढं केल्यानंतर मला नाही वाटत का स्कोर येणार नाही म्हणून. 100% स्कोर येणार आहे. समजलं का? त्याच्यामुळं वेळ न घालवता आजच इलाइट एज्युकेशनचं ॲप डाउनलोड करा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे, ती त्या ठिकाणी डाउनलोड करा. त्यावर क्लिक करा, ॲप डाउनलोड करा. त्यानंतर पुढचा विषय आता सामान्य ज्ञानाकडे आपण येऊया. आता जो मी तुम्हाला आधी बोललो की जो अभ्यासक्रम आपल्याला कंबाईनसाठी डिफाईन केलेला आहे, तोच अभ्यासक्रम इकडं त्या ठिकाणी आपण अभ्यासू शकतो. की इकडं त्या ठिकाणी राज्यघटनेमध्ये एवढे पाठ त्यांनी समाविष्ट केलेत की जसं कंबाईनचा परिपूर्ण ॲज इट इज सिलेबस इकडे घेतलाय, आणि तरी आपण सुद्धा फी एवढी कमी त्या ठिकाणी ठेवलेली आहे, बरोबर का. राज्यघटनेमध्ये बघा ना काय काय अभ्यासायचं आहे. भारतीय राज्यव्यवस्था आहे, भारतीय राज्यघटना आहे, स्थानिक स्वराज्य संस्था आहे, कार्यकारी मंडळ आहे, न्यायमंडळ आहे, विधिमंडळ आहे. अशा पद्धतीने या सर्व घटकांचा समावेश त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे. मग मित्रांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर या सर्व गोष्टी लक्षात घेत असताना प्रवीण कळसर सध्या आपल्या ॲप्लिकेशनमध्ये राज्यघटना हा विषय अतिशय उत्कृष्टपणे शिकवतात. लेक्चर झाल्यानंतर लगेच त्याच्या नोट्ससुद्धा तुम्हाला उपलब्ध होत आहेत, बरोबर. त्याचबरोबर बघा आता घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका, तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे, बरं का. सरांचा तर कलमांवरती सुद्धा लेक्चर झालेलं आहे, बरोबर. त्यानंतर वैशिष्ट्ये, आपली जी काही भारतीय राज्यघटनेची ठळक वैशिष्ट्ये आहेत ती, केंद्र व राज्य संबंध म्हणजे टोटल जे काही प्राथमिक स्वरूपाची माहिती आहे भारतीय राज्यघटनेसंदर्भातली, तर ती माहिती या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली आहे. निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्य, राज्याच्या धोरणांची मार्गदर्शक तत्व व शिक्षण, युनिफॉर्म सिव्हिल कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल आहे, मुख्यमंत्री आहे, मंत्रिमंडळ आहे, कर्तव्य आहे, अधिकार आहे व कार्य आहे, राज्य विधिमंडळ आहे, विधानसभा आहे, विधान परिषद आहे, त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्य आणि त्या संदर्भातल्या विविध समित्या, या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास त्या ठिकाणी इथे आपल्याला करायचा आहे. मग सर प्रश्न कशी असतील? प्रश्न आता जे काही PYQ आपले काही यूट्यूबला त्या ठिकाणी अजून आपण लेखा कोशागाराचे सामान्य ज्ञानचे PYQ अजून सुरू केलेले नाही आहेत. आता आपण काय करणार आहोत की लेखा कोशागारासंदर्भातले जे काही PYQ आहेत ते PYQ आपण त्या ठिकाणी सुरू करणार आहोत. त्यामुळे त्या ठिकाणी तुमच्या अजून कन्सेप्ट क्लिअर होतील की राज्यघटनेवरती नेमकी प्रश्न कशा स्वरूपाची विचारली जाणार. त्याचबरोबर इकडं आधुनिक भारताच्या इतिहासावरती सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारली जाणार आहेत. म्हणजे बघा ना तुम्ही की जो अभ्यासक्रम आहे तर तो अभ्यासक्रम कंबाईन बेस परिपूर्ण डिफाईन केलेला आहे, म्हणून त्या पद्धतीने तयारी होणं गरजेचं आहे. आपण त्या ठिकाणी अंधविश्वासात राहायला नको. त्या पद्धतीने डिटेल आणि अतिशय उत्कृष्ट पद्धतीने तयारी झाली पाहिजे. ह्या कन्सेप्ट प्रॉपरपणे क्लिअर करा. बघा आता भारतीय म्हणजे आधुनिक भारताचा इतिहास म्हटल्यानंतर विशेषतः महाराष्ट्राचा, म्हणजे अशाच पद्धतीने तुम्हाला कंबाईनला सुद्धा हा सिलेबस दिलेला आहे. मग आता इथं काय काय तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे तर सामाजिक व आर्थिक जागृती 1885 ते 1947, म्हणजे 1885 नंतरचा भारत आणि त्याच्यानंतर 1947 पर्यंतचा भारत, या संपूर्ण वर्षांमध्ये म्हणजे 1885 ते 1905 आणि 1905 ते 1920, 1920 ते 1947 या कालखंडामध्ये कशा पद्धतीच्या चळवळी उभ्या राहिल्या, कशा पद्धतीच्या या सर्व गोष्टी घडल्या, कशा पद्धतीने हा इतिहास घडला, या संपूर्ण गोष्टींचा त्या ठिकाणी अभ्यास करून देणाऱ्या या सर्व घडामोडी आपल्याला लेखा व कोशागारीसाठी सांगितलेल्या आहेत. हे त्या पद्धतीने अभ्यास होणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाच्या व्यक्तींचे कार्य, या काळामध्ये ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती ठरल्यात त्या संपूर्ण महत्त्वाच्या व्यक्तींचं कार्य कशा स्वरूपाचं होतं, तर या सर्व गोष्टी, थोर समाजसुधारक या सर्वांचं कार्य, बरोबर, या सर्व गोष्टी इथं उत्कृष्ट पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला अभ्यासायच्या आहेत. थोर समाजसुधारकांचं कार्य, बरं का, थोर समाजसुधारकांचे कार्य कशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला म्हणजे कशा पद्धतीने जो अज्ञानामध्ये अडकलेला समाज होता त्या संपूर्ण समाजाला त्या ठिकाणी प्रकाशाकडं आणण्याचं कार्य
ज्या थोर समाजसुधारकांनी केलं त्या थोर समाजसुधारकांचा अभ्यास सुद्धा इथे आपल्याला करायचा आहे मित्रांनो, बरोबर ना. त्यानंतर पुढे जर आपण लक्षात घेतलं तर स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृती वर्तमानपत्रे, की जे वर्तमानपत्र त्या ठिकाणी निघालीत, जी वर्तमानपत्र समाजापर्यंत आपले विचार त्या ठिकाणी पोहोचवण्यासाठी थोर समाजसुधारक अत्यंत महत्त्वाच्या व्यक्ती त्यांनी आपले विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य वर्तमानपत्राच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसते आहे. मग त्या वर्तमानपत्रांचा अभ्यास सुद्धा महाराष्ट्रातल्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांचा अभ्यास इथे आपल्याला या लेक्चरमध्ये करायचा आहे, बरोबर. त्यानंतर पुढे इकडं शिक्षणाचा परिणाम काय झाला, मग कशा पद्धतीने जो समाज खूप मोठ्या प्रमाणामध्ये अज्ञानामध्ये वावरत होता तर तो समाज कशा पद्धतीने या सर्व गोष्टीतून बाहेर आला आणि त्यामध्ये शिक्षणाचा परिणाम कसा झाला, स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळ कशा पद्धतीने या सर्व गोष्टी वाढत गेल्या, तर या सर्व गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. थोडक्यात आपण अभ्यासाला सुरुवात कुठनं करतो इतिहासाला, तर 1857 पासून ते 1947 पर्यंत ज्या गोष्टी घडल्या, मग त्यामध्ये आधुनिक भारत असेल, बरोबर ना, त्याच्यानंतर त्या ठिकाणी आधुनिक महाराष्ट्र असेल, या दोन्ही गोष्टींचा अभ्यास इथे आपण काय करत असतो. म्हणून त्या ठिकाणी मित्रांनो अशा पद्धतीने दोन्ही गोष्टी इथं कव्हर करायच्या आहेत. आपल्याला अभ्यासाचा जो काही आवाका आहे तो कमी नाही आहे, तो बराचसा आवाका आहे आणि एवढा वेळ आपल्याकडे आता नाही आहे. म्हणून त्या ठिकाणी एकच महत्त्वाचा पर्याय आहे. तो महत्त्वाचा पर्याय म्हणजे त्या ठिकाणी काय आहे, तर तो महत्त्वाचा पर्याय, अत्यंत महत्त्वाचा पर्याय म्हणजे एकच आहे की आत्ता 999 रुपये ही लाईटला देणे आणि त्याच्यानंतर ती तयारी करून घेणे. बस हा एक महत्त्वाचा त्या ठिकाणी काय आहे, तर महत्त्वाचा हा त्यावरती आत्ता उपलब्ध असा पर्याय आहे, बरोबर. पुढे बघा आता महाराष्ट्राचा भूगोल पण आहे, भारताचा भूगोल पण आहे, सर्व घटक त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. महाराष्ट्राचा भूगोल पण आहे, भारताचा भूगोल पण आहे. बघा आता यामध्ये काय काय की भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल म्हटल्यानंतर यामध्ये महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक भूगोल, त्यानंतर त्या ठिकाणी मुख्य प्राकृतिक विभाग, हवामानशास्त्र, पर्जन्यमान, तापमान, पर्जन्यातील त्या ठिकाणी विभागवार बदल, नद्या, पर्वत, पठारे, विविध भूरूपे, राजकीय विभाग हा आपल्याला लेखा व कोशागारेसाठी तयार करून दिलेला अभ्यासक्रम आहे मित्रांनो. त्यामुळे सर्वांनी या पद्धतीने आपल्याला अभ्यास करायचा आहे. नैसर्गिक संपत्ती, वने व खनिजे, मानवी सामाजिक भूगोल, त्यानंतर पुढे लोकसंख्या, लोकसंख्येचे त्या ठिकाणी स्थलांतर, त्यानंतर व त्यांचे उगम, इष्ट स्थानावरील परिणाम, ग्रामीण वस्त्या, तांडे, म्हणजे एकही घटक इथं सोडलेला नाही. झोपडपट्ट्या, त्यांचे प्रश्न, बरं का, असा एकही घटक नाही भूगोलातला का तो सोडलेला आहे. म्हणून सर्व भूगोल आणि त्याच्याबरोबरच तुम्हाला भारत पण सांगितला आहे, त्याच्याबरोबरच महाराष्ट्र पण सांगितला आहे. त्या पद्धतीने तयारी होणं गरजेचं आहे. पुढचा विषय असणार आहे तो म्हणजे पर्यावरण, की जो या ठिकाणी संयुक्त गट ब च्या मुख्य परीक्षेला त्या ठिकाणी हा विषय देण्यात आलेला आहे. कोणता, तर तो म्हणजे पर्यावरण, बरोबर का. मग आता इथं बघा की त्या ठिकाणी पर्यावरणामध्ये काय काय असणार आहे, तर मानवी विकास असणार आहे व पर्यावरण पूरक विकास, नैसर्गिक साधन संपत्तीचे संधारण, विशेषतः. आता तुम्हाला पर्यावरण जर करून घ्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्वातंत्र्य पद्धतीने लेक्चर नाही बघितले तरी चालणार आहे. आपल्या बॅचमध्ये पर्यावरणाची लेक्चर होणार आहे, पण तुम्हाला जर अतिशय इझी आणि सोप्या पद्धतीने पर्यावरण अभ्यासून घ्यायचं असेल तर जे 12वीचं पर्यावरणाचं आपलं पुस्तक आहे, तर ते 12वीचं पर्यावरणाचं पुस्तक जरी तेवढं तुम्ही रीड केलं तरी तुम्हाला जे 2-4 प्रश्न विचारले जाणार आहेत, त्या 2-4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला त्या ठिकाणून देता येतील. ओके, अशा पद्धतीने पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य, राष्ट्र, जागतिक पातळीवर संघटना किंवा संस्था, या सर्व गोष्टी इथे आपल्याला अभ्यासाव्या लागणार आहे, बरं का. आता खूप डिटेल मी अभ्यासक्रम विश्लेषित करू शकत होतो, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट की हा एवढा अभ्यासक्रम डिटेल विश्लेषित करण्याकडं एवढा वेळ पण आपल्याकडं नाही. आपल्याला तुम्हाला बॅचमध्ये या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अभ्यासता येणार आहे, बरोबर. त्यानंतर पुढे बघा आता की अर्थव्यवस्था, बरोबर आहे, म्हणजे अर्थशास्त्राचा सुद्धा समावेश आहे. अर्थशास्त्र हा विषय सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. मग अर्थशास्त्रामध्ये काय काय अभ्यासायचं आहे, अर्थशास्त्रासाठी आपल्याकडं स्वतंत्र पद्धतीची फॅकल्टी आहे.
काही अडचण नाही, अतिशय उत्कृष्ट पद्धतीने खूप मोठा अनुभव त्यांचा हा आहे, बरोबर. तर समग्र लक्ष्य अर्थशास्त्र आहे, याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. वृद्धी आणि विकास याचा अभ्यास करावा लागणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सार्वजनिक वित्त याचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे, बरोबर. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल याचा अभ्यास तुम्हाला त्या ठिकाणी करावा लागणार आहे, बरोबर. त्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये बघा काय काय, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये भाग 2 तुम्हाला सांगितलेला आहे, भारतीय अर्थव्यवस्था. आता प्रत्येक लेक्चर सुरू होण्याच्या आधी जे काही आपले शिक्षक आहेत, जे संपूर्ण त्या ठिकाणी आपले शिक्षक आहेत, तर ते संपूर्ण शिक्षक त्या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा त्या ठिकाणी आपल्याला या सर्वच्या सर्व गोष्टींमध्ये भारतीय अर्थव्यवस्था म्हणजे त्या ठिकाणी यामध्ये होणारे जे काही संपूर्ण लेक्चर आहे, तर पहिलं लेक्चर प्रत्येक विषय शिक्षक आपला जो काही अभ्यासक्रम आहे तर त्या अभ्यासक्रमावरून त्या पहिल्या अभ्यासक्रमाचं लेक्चर त्या ठिकाणी काय करतात, तर ते विश्लेषित करतात आणि त्याच्यानंतरच पुढे शिकवायला सुरुवात करतात. अलग लक्षात. मग आपल्याला भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काय काय त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे, तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सर्वात पहिल्यांदा भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने, त्याचबरोबर त्या ठिकाणी आर्थिक सुधारणा, त्याच्यानंतर त्या ठिकाणी भारतीय शेती व ग्रामीण शेती, ग्रामीण विकास, त्याच्यानंतर सहकार, मौद्रिक व वित्तीय क्षेत्र, सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था, उद्योग व सेवा क्षेत्र, पायाभूत सुविधा विकास याचा सुद्धा आपल्याला इकडं कंबाईनसाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल. सर मग आम्ही ही बॅच घेतली तर आमची कंबाईनची तयारी होणार का? अरे हीच बॅच तुम्हाला कंबाईनची तयारी करून देणार आहे, कारण की हे सर्वच घटक तिथं कव्हर करून दिलेले आहेत, बरोबर ना. आणि इथं महाराष्ट्राची अर्थव्यवस्था अशा पद्धतीने या सर्व गोष्टी इथं अर्थव्यवस्थेमध्ये तुम्हाला शिकायच्या आहेत. अतिशय डिटेल अशा पद्धतीचा हा अभ्यासक्रम इथे मी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यानंतर विज्ञान व तंत्रज्ञान सुद्धा आहे, म्हणजे सायन्स अँड टेक. बघा आता इथं त्या ठिकाणी भौतिकशास्त्र आहे, म्हणजे फिजिक्सचा पार्ट आहे, केमिस्ट्रीचा पार्ट आहे, प्राणीशास्त्र म्हणजे झूलॉजीचा पार्ट आहे, वनस्पतीशास्त्र म्हटल्यानंतर बॉटनीचा पार्ट आहे, दूरसंवेदन व हवाई ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन, रिमोट सेन्सिंग, बरोबर का. हा मेन्सला आहे, कंबाईन मेन्सला त्या ठिकाणी हा पार्ट आहे, कंबाईन मेन्सला, समजलं का. आत्ता या वर्षीच त्या ठिकाणी तो ऍड केला रिमोट सेन्सिंग, तो सुद्धा तुम्हाला लेखा कोशागारला सांगितलेला आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की कशा पद्धतीने अभ्यासक्रम डिफाईन केलेला आहे. त्यानंतर माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान म्हणजे कम्प्युटरचा पार्ट सुद्धा तुम्हाला या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असणार आहे. म्हणजे जे विषय ठरवून दिले सामान्य ज्ञानमध्ये ते अशा स्वरूपाचे आहे. सर मग सामान्य ज्ञानवरती प्रश्न किती आहे? तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 25 प्रश्न आहे. गुण किती आहे? तर 50 गुण त्या ठिकाणी असणार आहे. अशाच पद्धतीने या सर्व गोष्टी इथं आपल्याला क्लिअर करायच्या आहेत, बरोबर. त्यानंतर पुढे आहे रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्तेचा पार्ट. रिझनिंग ओके, हा बुद्धिमत्तेचा पार्ट आहे, बरोबर. आता रिझनिंग मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहे, तर आता बघा इथं मॅथ नाही का सर, तर मॅथ आपल्याला दिलेलं नाही, फक्त अंकगणितातला काही प्रकार आपल्याला सांगितलेला आहे, बरं का. अंकगणितातला काही प्रकार त्या ठिकाणी सांगितला आहे. बुद्धिमत्ता चाचणीमध्ये सामान्य बुद्धिमापन व आकलन अशा पद्धतीचे प्रश्न असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी या बेसिक लेवलचे क्वेश्चन बुद्धिमापन चाचणीवरती असणार. आणि त्यानंतर नंबर 2 मध्ये अंकगणित आणि सांख्यिकी म्हणजे स्टॅटिस्टिक, बेरीज वजाबाकी, गुणाकार भागाकार, दशांश अपूर्णांक, टक्केवारी एवढे टॉपिक त्यांनी दिलेले आहेत. पण आपण बॅचमध्ये घेताना बऱ्यापैकी सर्वच टॉपिक त्या ठिकाणी तुम्हाला शिकवत आहोत, त्याच्यामुळं काही अडचण नाही. अशा पद्धतीने मित्रांनो याला स्पेशल बुद्धिमत्तेला, रिझनिंगला, अंकणी बुद्धिमत्तेला 25 प्रश्न असणार आहे. एकूण गुणांची संख्या असणार आहे 50. अशा पद्धतीने या सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर करायच्या आहेत, बरोबर. अशा पद्धतीच्या सर्वच्या सर्व गोष्टी बुद्धिमापन चाचणी यामध्ये तुम्हाला अभ्यासता येणार आहे. आता सर्वात मोठी गोष्ट आहे परीक्षा कधी होणार. आता जर आपण त्या ठिकाणी लक्षात घेतलं, सध्याची परिस्थिती लक्षात घेता आता सध्या जे काही पेपर सुरू आहेत, पेपर म्हणजे कोणते, तर त्या ठिकाणी आता समाज कल्याणचे पेपर सुरू आहेत, तर ते 19 मार्च पर्यंत पेपर सुरू असणार आहे, बरोबर. आणि ते पेपर सुद्धा कोण घेते आहे, तर TCS घेते आहे. त्याच्यानंतर आदिवासीचे पेपर त्या ठिकाणी अजून म्हणजे बाकी आहे. त्याच्यात बाकी अजून एक परीक्षा आहे मध्यंतरी, ती परीक्षा बाकी आहे.
म्हणजे या सर्व गोष्टी जर आता चाललेला तुमचा फेब्रुवारी मार्च, बरोबर ना, मार्च त्या ठिकाणी चाललेला आहे. आता मार्च संपल्यानंतर एप्रिल असणार आहे, बरोबर. तर पूर्ण एप्रिल त्या परीक्षा त्या ठिकाणी जर त्याच्या तारखा आल्या तर त्या परीक्षा होऊन जातील. त्याच्यानंतर पुढची परीक्षा असणारे मग लेखा कोशागार TCS कडं, बरोबर. म्हणजे हा पेपर त्या ठिकाणी मे किंवा जून मध्ये त्या होण्याची दाट शक्यता त्या ठिकाणी वर्तवली जात आहे, बरोबर का. म्हणजे आपल्याकडं आतापर्यंत त्या ठिकाणी 2, 2.5, 3 महिने आहे आणि रोज आपले 3-3 विषयाचे लेक्चर बॅचमध्ये सुरू आहे. म्हणजे रोज तुम्हाला 3-3 तास, जर तुम्हाला वेळ नसेल लाईव्ह लेक्चर बघायला तर तुम्ही रेकॉर्डेड स्वरूपामध्ये ते लेक्चर आवर्जून बघू शकतात, काही अडचण नाही. तुम्हाला ते लेक्चर रेकॉर्डेड स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहे. परीक्षा कोण घेणार आहे सर्वांना माहिती आहे, परीक्षा ही TCS घेणार आहे. आणि TCSचा पॅटर्न कसा असतो त्याचे यूट्यूबला आपले रोज लेक्चर चालू आहे. कोणीही ते लेक्चर त्या ठिकाणी म्हणजे गैरहजर राहू नका, आवर्जून ते लेक्चर त्या ठिकाणी बघत चला. म्हणजे निश्चित पद्धतीने तुम्हाला एक आवाका, प्रत्येक विषयाचा आवाका त्या ठिकाणी येणार आहे आणि संपूर्ण इलाइट एज्युकेशनची टीम तुमच्या सोबत आहे. त्याच्यामुळे आता भीती बाळगण्याची अजिबात गरज नाही. उत्कृष्ट पद्धतीने या सर्व गोष्टींच्या सामोरे जा. आता फक्त तुम्हाला एक मला सांगायचं आहे की अभ्यासाची दिशा किंवा अभ्यासाची रणनीती आपण कशी ठेवली पाहिजे त्यावरती थोडं मी त्या ठिकाणी बोलतो. मी आता काय करतो की 2 भागांमध्ये म्हणजे 3 भागांमध्ये अभ्यास त्या ठिकाणी विभागतो. एक सर्वात पहिल्यांदा एक म्हणजे सामान्य ज्ञान, त्याला म्हटलं जातं GS, बरोबर. एक म्हणजे सामान्य ज्ञान, त्याला म्हटलं काय जातं तर त्याला म्हटलं जातं GS, बरोबर. अशा पद्धतीने त्या ठिकाणी या सर्व गोष्टी आपण क्लिअर करू शकतो, बरोबर. GS त्या ठिकाणी आपण त्याला म्हणतो. मग आता दुसरा महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे भाषा विभाग. आता जे विद्यार्थी क्लास जे लावू शकत नाही किंवा ज्यांना क्लास लावणं शक्य नाही, आता फी फक्त 999 रुपये आहे, तेवढा मोबाईलचा रिचार्ज त्या ठिकाणी आपला होऊन जातो, बरोबर का. पण तरी सुद्धा जे विद्यार्थी क्लास लावण्यासाठी इच्छुक नाही तर त्यांच्यासाठी हे प्लॅनिंग मी देतोय. पण जे विद्यार्थी त्या ठिकाणी क्लास करू शकतात त्यांच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग असणार आहे. त्यांना एवढं पाठांतर एवढा अभ्यास करण्याची गरज नाही, त्यांनी लेक्चर त्या ठिकाणी रोज अटेंड करावे आणि तेवढा सिलेबस त्या ठिकाणी तुमचा बॅचमध्ये कव्हर करून दिला जाणार आहे. आणि त्याच्यानंतर पुढं एक अंकगणित हा एक महत्त्वाचा पार्ट त्याच्यामध्ये आलेला असणार आहे, बरोबर. अंकगणित व बुद्धिमत्ता, अंकगणित व बुद्धिमत्ता हा जो पार्ट आहे तर तो त्या ठिकाणी अंकगणित व बुद्धिमत्ता अशा पद्धतीने त्या ठिकाणी हा घटक आपण तिथं क्लिअर करू शकतो. आता बघा इथं हे सर्व झाल्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे रिव्हिजन मस्ट आहे आणि त्या ठिकाणी गरजेची आहे, बरोबर ना. मग आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे की सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही एकच विषय प्रॉपर घेऊन चाला. जर तुम्ही त्या ठिकाणी सुरुवातीला जे तुम्हाला आता सध्या राज्यघटना जर हा विषय तुम्ही अभ्यासाला घेतला तर पूर्ण विषय त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने जे टॉपिक आपल्याला अभ्यासक्रमानुसार दिलेले आहेत तर ते टॉपिक त्या ठिकाणी आधी क्लिअर करा. त्याच्यानंतरच त्या ठिकाणी पुढे मार्गस्थ व्हा, समजलं का. म्हणजे राज्यघटना झाल्यानंतरच मग इतिहासाकडे मार्गस्थ व्हा, बरोबर. आणि जे विद्यार्थी बॅच जॉईन करतील त्यांनी त्या ठिकाणी फक्त लेक्चर अटेंड करा, समजलं का. तेवढे लेक्चर बघून घ्या, तेवढा सिलेबस तेवढा अभ्यासक्रम आपला कंप्लीट होऊन जातो, बरोबर. त्याच्यामुळं अडचणच नाही, बरोबर. राज्यघटना झाल्यानंतर मग भूगोलाकडे या, अशा पद्धतीने एक एक विषय करत पुढे चला. हा एक विषय पुढे करत चला. त्याच्यानंतर दिवसातले 2 तास, किती तास, 2 तास त्या ठिकाणी लँग्वेजला द्या, बरं का. तुम्ही जर त्या ठिकाणी किती तास, मग सर आता GS ला किती वेळ दिला पाहिजे, एकच विषय घ्या तुम्हाला सांगतो. GS ला त्या ठिकाणी 2 ते 2.5 तास त्या ठिकाणी GS केलं गेलं पाहिजे. एक टॉपिक चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी करा, एक टॉपिक करत चला. मग सर कुठून करायचे, आता राज्यघटनेला तुम्ही अभ्यासू शकतात रंजन कोळंबे सरांचं पुस्तक, इतिहासाला तुम्ही अभ्यासू शकतात समाधान महाजन सरांचं पुस्तक, भूगोलाला तुम्ही घेऊ शकतात AB सौदी सरांचं पुस्तक, बरोबर का. त्याची बुक लिस्ट मी त्या ठिकाणी इलाइट एज्युकेशनच्या टेलिग्राम चॅनलवरती त्या ठिकाणी पाठवतो. ज्यांनी टेलिग्राम चॅनल अजूनही जॉईन केलं नसेल त्यांनी आवर्जून आपलं इलाइट एज्युकेशनचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, बरं का. मग त्यानंतर हे झाल्यानंतर मग पुढे भाषा 2 तास भाषेसाठी द्या, 2 किंवा 2.5 तास जरी दिले तर बेस्ट आहे. आता काही विद्यार्थ्यांना मराठी सोपं जातं, काहींना अवघड जातं. मग त्यांनी काय करा, मराठीला 1 तास द्या रोज. किती तास द्या,
रोज 1 तास मराठी त्या ठिकाणी प्रॉपर करा. मग मराठी फक्त व्याकरण करू नका, तर त्याच्यामध्ये शब्दसंग्रह अधिक व्याकरण अशा पद्धतीने दोघं गोष्टींचा अभ्यास करा. म्हणजे तुम्ही जर त्या ठिकाणी 40 मिनिटं या व्याकरणाचा अभ्यास करत असणार, तर त्या ठिकाणी राहिलेली 20 मिनिटं शब्दसंग्रहाचा अभ्यास करा. बरं का, शब्दसंग्रहाचा अभ्यास करा. 20 मिनिटं शब्दसंग्रह, 40 मिनिटं व्याकरण. एक एक टॉपिक त्या ठिकाणी अभ्यासा. जसं वर्णविचार घेतलं की त्या ठिकाणी त्याचे प्रश्न सोडवा. कुठे अडचण येत आहे ते लक्षात घ्या. इलाइट एज्युकेशनला मराठी मी स्वतः शिकवतो, त्याच्यामुळं काही अडचण नाही. जर तुम्ही बॅचला जॉईन झाला तर काहीच वाचू नका, फक्त लेक्चर बघा, परिपूर्ण कव्हर होऊन जाणार. सिरियस सांगतो. बघा आता इथं त्या ठिकाणी तसं मराठीला करताय तसं इंग्रजीला करा. जसं 1 तास तुम्ही मराठीला देताय तसं इंग्रजीला तुम्ही 1.5 तास देऊ शकतात, किंवा त्या ठिकाणी 1.25 तास इंग्रजीला देऊ शकतात. सेम ग्रामर, बरोबर, ग्रामर प्लस त्या ठिकाणी व्होकॅब. त्या ठिकाणी अशा पद्धतीने व्होकॅब्युलरी दोघं पार्ट तुम्ही त्या ठिकाणी अभ्यासू शकतात. म्हणजे याच पद्धतीने जर तुम्ही रणनीती ठेवली तर निश्चितच जी काही परीक्षेची वेळ आहे तिथपर्यंत हा सिलेबस कव्हर होऊन जाणार म्हणजे होणार. बरोबर. त्याच्यानंतर पुढं अंकगणित बुद्धिमत्ता रोज दररोज सर्वांना सांगतो आहे, दररोज त्या ठिकाणी मिनिमम 1 ते 1.5 तास प्रॅक्टिस मॅक्स मॅन परफेक्ट रोजचा सराव असला पाहिजे. अंकगणित बुद्धिमत्तेचा रोजचा सराव असलाच पाहिजे, एनी हाऊ कंडिशन. म्हणून त्या ठिकाणी दररोज 1 ते 1.5 तास टॉपिक वाईज चला. जे टॉपिक आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेत ना ते सर्व टॉपिक वाईज त्या ठिकाणी रिव्हिजन प्रॅक्टिस करा त्याची. तुम्हाला जर अंकगणित बुद्धिमत्ता अवघड जात असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट, आपले जे सर आहेत ते सर त्या ठिकाणी उत्कृष्ट पद्धतीने शिकवतात. दोघं टीचर, अंकगणितसाठी वेगळे टीचर आहे, बुद्धिमत्तेसाठी वेगळे टीचर आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. त्यानंतर रिव्हिजन हा जो पार्ट आहे तर रिव्हिजन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रोज याला 20 मिनिटं तरी रिव्हिजन करा. मग रिव्हिजन कोणती करायची, तर रिव्हिजन एकतर त्या ठिकाणी जो विषय आपण इकडे घेतलेला आहे तो, आणि एक लँग्वेजचा जो विषय त्या ठिकाणी दोघं विषय आपण अभ्यासलेला ठळक मुद्दे रिवाईज करायचे. अशा पद्धतीने अभ्यास सुरू ठेवा. निश्चित त्या ठिकाणी यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. समजलं का. अशा पद्धतीचं हे लेक्चर आजचं होतं. हे लेक्चर या स्वरूपाची माहिती देण्यासाठी मी लाईव्ह आलेलो होतो. इथं मी आता थांबतो आहे. काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवरती, आपला जो नंबर आहे त्या नंबरवरती संपर्क करू शकतात. समजलं का. दोघं नंबरवरती कोणत्याही नंबरवर तुम्ही संपर्क करू शकतात. आता इथं मी थांबतो आहे. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.